नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर आज आपण आहे ते म्हणजे सोलापूर लाडच्या प्लॉटमध्ये. आता ह्याला लावून याची लागण करून झालं एक 2 वर्षे पूर्ण झाली आणि आता 2 वर्षे पूर्ण होत असताना एक पहिला भार याचा तुटून गेलेला आहे. याच्यामध्ये आपण मृग भार धरला होता आणि मृग भार तुटून जाऊन आता तुम्ही बघताय की एक येणारे एक महिन्यामध्ये आपण त्याला तानावरती सोडणार आहे आणि पुढचा जो भार असतो मृग भार तो धरणार आहे. तर आता तुम्ही याची वाढ वगैरे बघू शकता. 1-2 वर्ष म्हणजे पहिलाच भार झाला आणि याच्यामध्ये 6 टन माल निघलेला आहे पहिल्या भारालाच सोलापूर लालचा. तर आता याची लागण वगैरे कशी केली त्याच्यावरती आपण थोडं सविस्तर बोलू. तर आता पहिली गोष्ट म्हणजे याच्यातलं अंतर जर बघायला गेलं तर 12 फूट 2 ओळीतलं अंतर आहे आणि 2 झाडातलं जे अंतर आहे ते 8 फूट ठेवलेलं आहे त्या ठिकाणी. म्हणजे 2 ओळीतलं अंतर 12 बाय 8 वरती लागण आहे थोडक्यात आपण. आणि ही लागण करत असताना आपण लागण ही बेडवरती केली होती. दुसरी गोष्ट म्हणजे लागणीच्या वेळेस आपण त्याला काय खत वगैरे काय वापरलं नव्हतं. सुरुवातीच्या काळामध्ये जे निंबोळी पेंड असेल, सिंगल सुपर फॉस्फेट असेल यांसारखी खतं वापरली होती. आणि ती लागण झाल्यानंतर याच्यामध्ये आपण एक आंतरपीक म्हणून कांदा घेतला होता आणि ती कांदा निघून गेल्यानंतरनं एक 3.5 ते 4 महिन्यानंतरनं आपण त्याला पहिल्यांदा जो खताचा डोस असतो तो खताचा डोस भरला होता. दुसरी गोष्ट म्हणजे याचं वैशिष्ट्य असं केलं होतं की आपण हा प्लॉट करताना 2 डबल लॅटरलवरती केला होता. म्हणजे झाडाच्या उजव्या साईडला एक ड्रिपर आणि झाडाच्या डाव्या साईडला एक ड्रिपर असं 2 ड्रिपरवरती केलं होतं. आणि जे आपण खत वगैरे भरतोय ते फक्त इथून उजव्या साईडला आणि डाव्या साईडला अशा चाऱ्या घेऊन आपण त्याच्यामध्ये खत भरतोय. याचा फायदा काय होतो माहिती आहे शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण डबल लॅटरल वापरतोय किंवा जेव्हा आपण डबल लॅटरल वापरतो किंवा दोन्ही साईडला वापरतो तेव्हा जेव्हा आपलं वारं सुटतं तेव्हा प्लॉट अजिबात पडत नाही. नाहीतर बरेच जण काय करतात, बेडवरती लागण डाळिंबीची करतात किंवा दुसऱ्या अन्य पिकांची करतात आणि वारा आल्यानंतर झाडं पडतात. मग म्हणायचं की बेडवरती लागण काय बरोबर टिकत नाही किंवा झाडं टिकत नाहीत. तर शेतकरी मित्रांनो, जेव्हा तुम्ही बेडवरती लागण करताय तेव्हा डबल लॅटरल वापरणं हे कंपल्सरी आहे. कारण जेव्हा तुम्ही बेडवरती लागण करता तेव्हा दोन्ही साईडला तुमच्या ज्या मुळे आहेत त्या ठिकाणी स्ट्रॉंग होणं गरजेचं असतं. आता डाळिंबीची लागण करत असताना जेव्हा आपण झाडं लावतो तेव्हा कमीत कमी आपला बेड जो आहे त्याची रुंदी 3 फूट जरी कमीत कमी असावी. 3 फूट रुंदी याचा अर्थ म्हणजे कसं, जेव्हा आपण झाड लावतोय सेंटरला तेव्हा सेंटरपासून एक तुमचं 1 फूट या साईडला आणि 1 फूट या साईडला नळी राहून त्या ठिकाणी थोडीफार जागा बाहेर राहिली पाहिजे. आणि जी बेडची जी उंची आहे तर तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता कमीत कमी 12 इंच तरी असावी, जास्तीत जास्त 18 इंचापर्यंत असावी. ज्या ठिकाणी भारी माती आहे म्हणजे काळी माती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बेडची उंची थोडी जास्त असावी. कारण पाण्याचा निचरा लवकर झाला पाहिजे किंवा पावसाळ्यामध्ये त्याचा आपल्याला मुळ्यांवरती काय त्याचा त्रास झाला नाही पाहिजे किंवा झाडांना. आणि ज्या ठिकाणी मुरमाड माती आहे किंवा ज्या ठिकाणी पांढरी माती आहे किंवा त्या हलकी माती आहे तर त्या ठिकाणी बेडची उंची जरी कमी असली तरी चालते, पण रुंदी त्या ठिकाणी 3 फूट राहणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे काय येते तर त्या ठिकाणी रोपं लावल्यानंतरनं त्याची आपण शेणखत तर बघितलं कोणत्या साईडला टाकायचं किंवा काय करायचं. आता याच्यानंतरनं पुढचा मुद्दा येतो की तो म्हणजे बाग धरत असताना एक 18 महिने तर कमीत कमी बागाला झालं पाहिजे तर डाळिंबीची बाग धरणे बघ. कारण डाळिंबीची बाग धरत असताना त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे डाळिंबीचं खोड आणि फांद्या. आता बरेच शेतकरी काय करतात की नुसती झाडं वाढलेली असतात आणि फांद्या पूर्ण हिरव्या कलरच्या असतात, खाकी काडी कुठंही झालेली नसते. तर खाकं जर खोड झालं नसेल आपलं तर त्या ठिकाणी बाग धरून काय त्या ठिकाणी उपयोग नसतो. कारण वर पेन्सिल साईजची जी काडी आपण म्हणतो अशी काडी जी म्हणत असतो तर ती पेन्सिल साईजची जर काडी नाही झाली तर मग त्या ठिकाणी माल लागतो आणि माल लागल्यानंतर मग फांद्या पिचकणे आणि मग त्याच्यामध्ये तेल्या शिरण्याचं प्रमाण वाढत असते. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण पाणी सोडत असतो डाळिंबीला तेव्हा पाणी सोडत असताना खोडापासून 1 फूट तरी नळी बाहेर पाहिजे. कारण जर पाणी जर कंटिन्यू खोडाला जर चिकटलं तर मग रोग येण्याची शक्यता तिथं राहत असते किंवा येण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामुळे नळी 1 फूट खोडापासून थोड्या दूर पाहिजे. याने काय होईल तर मर रोग त्या ठिकाणी येणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डाळिंबीमध्ये बुरशी असतात, 4 प्रकारच्या बुरशी असतात. त्याच्यामध्ये फ्युजेरियम असेल, सिरडसिस्टिस असेल, फायटोप्थोरा असेल, यांसारख्या बुरशीपासून वाचण्यासाठी आपल्याला मग त्या ठिकाणी ट्रायकोडर्मा असेल, सुडोमोनस असेल, बॅसिलस असेल यांसारखी कल्चर डाळिंबीला देणं गरजेचं असतं वेळेला. त्याच्यानंतरनं दुसरा प्रादुर्भाव डाळिंबीमध्ये असतो तो म्हणजे निमॅटोड. निमॅटोडसाठी जर जैविक बघायला गेलं तर पॅसिलोमायसिनसारखं जैविक निमॅटिसाईड असेल किंवा मग बाहेर कंपनीचं वेलम प्राईम नावाचं असतं, मग ते त्या ठिकाणी आपण वापरणं गरजेचं आहे 6 महिन्यातून एकदा तरी. आणि तिसरी एक महत्त्वाची समस्या असते ती म्हणजे पिनहोल बोरर.
आता पिनहोल बोरर कधी येत असतो, जेव्हा आपल्या खोडांमध्ये जास्त गर्दी झालेली असते तेव्हा पिनहोल येत असतो. तुम्ही आता बघू शकता हे सिंगल स्टेम आहे पूर्ण, तर सिंगल स्टेमला पिनहोलचा त्या ठिकाणी त्रास पूर्णपणे कमी असतो. आता तुम्ही जर मागचं त्या ठिकाणी जर खोड बघितलं तर मागच्या खोडामध्ये बघायला गेलं तरी ऊन पडतं आहे आत्तासुद्धी, एवढं झाडं म्हणजे त्याची छटणी झाली नाही, आत्ता बहार धरून पूर्ण झाला आहे तरी त्याच्या खोडामध्ये ऊन पडतं आहे. तर खोडामध्ये ऊन पडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आता येणाऱ्या 1 महिन्यामध्ये आपण ही बाग तानावरती सोडणार आहे आणि तानावरती सोडल्यानंतर पूर्ण त्याची जेव्हा 70% जेव्हा पानगळ पूर्ण होईल तेव्हा आपण त्याची छाटणी घेणार आहे मृगभारासाठी आणि पुन्हा एकदा मृगभार त्या ठिकाणी आपण दुसरा धरणार आहे. तर हे सोलापूर लालबद्दल होतं. आणि सोलापूर लालचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे की फळांची साईज तुमची कमी होती या, पण त्या ठिकाणी फळांची संख्या जास्त लागते आहे. म्हणजे एका झाडाला पहिल्या भाराला बघायला गेलं तर 120 ते 130 फळ होतं आणि त्याच्यामध्ये कलर वगैरे चांगला येतो, पूर्ण लाल भडक त्याचा कलर असतो. आणि त्याच्यामध्ये दुसरा एक फायदा आहे की ते म्हणजे की ते तेला जो रोग आहे त्यासाठी ते त्या ठिकाणी तेल्यासाठी रेजिस्टन्स व्हरायटी आहे, त्याच्यामुळं त्याचाही आपल्याला त्या ठिकाणी फायदा होत असतो. आणि आत्ताच्या काळामध्ये बघायला गेलं तर नवीनमध्ये शरद किंग सारखी व्हरायटी निघली, त्याची खूप मागणी आता चालू आहे. आणि हे सोलापूर लालची आहे. शरद किंगचाही आपण एक व्हिडिओ बनवला, अजून एक शरद किंग वरती बनवू आपण व्हिडिओ. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही चॅनल आपला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.